सध्या जे आपल्याला कल आणि निकाल दिसत आहेत त्याप्रमाणे भाजपकडे 133 जागा आहेत, एकनाथ शिंदे यांच्याकडे 54 तर अजित पवारांकडे 41. शिंदेगडाच्या आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. मुख्यमंत्री कोण होणार यावर आता चर्चा होणार आहे. शिंदेगडाच्या आमदारांना त्यामुळेच मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. विजयी आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. आता मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा रंगणार आहे किंवा होणार आहे. भाजपकडे 133 जागा आहेत, एकनाथ शिंदे यांच्याकडे 54, अजित पवार गटाकडे 41 आणि त्यामुळे आता नेमका मुख्यमंत्रीपद कुणाकडे जातं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शिवसेनेतल्या बंडानंतर जेव्हा एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस आणि भाजप यांच्याबरोबर गेले तेव्हा भाजप जरी मोठा पक्ष असला तरी शिवसेना शिंदे गटाला हे मुख्यमंत्रीपद देण्यात आलं होतं आणि आता या निवडणुकीच्या निकालानंतर मुख्यमंत्री कोण होणार यावर अर्थातच जोरदार चर्चा होणार आहे. उद्या दुपारनंतर शिंदे गटाची महत्त्वाची बैठक होणार आहे आणि त्यासाठी शिंदे गटाच्या आमदारांना मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. या बैठकीत मुख्यतः मुख्यमंत्री कोण होणार यावर चर्चा होण्याची दाट शक्यता आहे. उद्या दुपारनंतर ही बैठक होऊ शकते. आज निकाल लागलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या जनतेनं महायुतीला कौल दिलेला आहे. महायुतीमध्ये एकनाथ शिंदे यांच्या जागा जवळपास 54 आहेत तर भाजपच्या जागा आहेत 133. त्यामुळे महायुतीमध्ये मोठा भाऊ किंवा सिनियर पार्टनर हा 133 जागांचा भाजप हा पक्ष ठरतो आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्रीपद भाजपकडे जाणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. उद्या दुपारनंतर बैठक होण्याची शक्यता आहे शिंदेगडाच्या आमदारांना त्यासाठी मुंबईत येण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत. उद्या दुपारनंतर ही बैठक होण्याची शक्यता आहे. संभाजीनगर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये सर्व जागा महायुतीला मिळालेल्या आहेत तर संभाजीनगर आणि शहर तसंच जिल्ह्यामध्ये ठाकरे गटाचा पराभव झालेला आहे, सुपडा साफ झालेला आहे. तर जळगाव, नांदेडमध्ये देखील महायुतीला सर्वच्या सर्व जागा मिळाल्या आहेत. तर नांदेडमध्ये अशोक चव्हाण आणि महायुतीचा करिश्मा चालताना पाहायला मिळतो आहे. नांदेडमध्ये जरी लोकसभेला जरी यश मिळालेलं नसलं तरी विधानसभेला मात्र अशोक चव्हाण यांचा करिश्मा चाललेला पाहायला मिळतो आहे.